हे तर मित्रांनो आंघोळ वगैरे झालेली आहे आणि फ्रेश होऊन बस थोडा प्री ॲन्युअलची स्टडी करण्यासाठी सकाळ सकाळी थोडं रिव्हिजन देण्यासाठी बसलेलो आहे. तर प्री ॲन्युअलची स्टडी मी कशी करतो ती तुम्हाला दाखवतो. तुझी स्टडी करणं चालू आहे. तर मित्रांनो आम्ही निघालेलो आहे कॉलेजला जाण्यासाठी आणि मी आलो इथं. कॉलेजचा टाइम झालाय पण हे खदाडे काय उठेनच पटकन. उठा की पेपर नाही द्यायचा का? खात बसलेले पोहे. कसं उठावं त्याला आता काहीच कळेना. पेपरचा टाइम होत आहे आणि ती काय उठायला तयारच नाही. कशी जाणार आहे आमची काय माहिती. प्री ॲन्युअल 1 वाजता उठून अभ्यास केलेला आहे आणि येणं काल दिवसभर. बघू प्री ॲन्युअल झाल्यावर काय रिॲक्शन राहते त्याच्या. रिॲक्शन म्हणजे तेच किती लिहिला पेपर काय नाही ते. त्याला स्ट्रक्चर त्याला विचारलं स्ट्रक्चर ते आठवणं. बघू काय काढते कोणत्या रिंग काढून येते. भेटूत मग कॉलेजमध्ये. मित्रांनो पोहोचलेले कॉलेजमध्ये. सायकल लावली पार्किंगला आणि कोणीच नाही इकडे. जस्ट आताच पोहोचलेले. तर जाऊ डायरेक्ट एक्झामसाठी. भेटू एक्झामच्या नंतर. हे तर मित्रांनो मी बसलेले क्लासमध्ये. आताच आलेली कोणीच नाही. सर्वप्रथम मी चालू. टाईम बघू शकता 10 वाजत आलेले आहेत आणि तरी बी एक बी स्टुडंट प्रेझेंट नाही. तर आज प्री ॲन्युअल एक्झाम बी. तर बघू शकता किती टाईम लागते त्याला यायला आणि कशी जाते आमची प्री ॲन्युअल. तर तुम्ही बी ह्या ब्लॉग कंटिन्यू करीत राहा आणि आमची कशी जाते प्री ॲन्युअल ते तुम्हाला नक्की शेअर करेल. आमची प्री ॲन्युअल एक्झाम कशी जाते ते तुम्हाला शेवटी प्री ॲन्युअल झाल्याच्या नंतर शेअर करेल. आजचा पेपर कसा जातो. मित्रांनो आम्ही आलेलो जेवण करण्यासाठी काकाच्या कॅन्टीनवर. दिसायला काका बरोबर. आणि थोड्याच वेळात आता झालेली आहे आमची प्री ॲन्युअल एक्झाम. तर रिॲक्शन बघू आता. माझा चेहरा पाहून बघितलंच असं की कसं काय गेला पेपर तुम्हाला सांगतो. खूप आलेली ती काका सध्या व्यस्त आहेत कोणाला तरी बोलण्यामध्ये. जेवण घेऊन झालेले आहेत आता जात आहेत चरायला. अंधार हे तर मित्रांनो आमचं झालेलं आहे जेवण. आणि आदिनाथला विचारलो आपण प्री ॲन्युअल कशी गेली. आदिनाथ 75 पैकी 70 पडू शकतात मला. म्हणजे हार्ड गेला याला पेपर म्हणण्याचा अर्थ उलटाच त्याचा तुम्ही समजून घेऊ शकता. जेवण वगैरे झालेले आणि जाते दुपारचं लेक्चर. वरती दोघं आहे. तुषारला विचारू पण कोपऱ्यात घेऊन विचारू त्याला. तिथं काही सांगे नाही आता. तर मित्रांनो बघू शकता आताच आमचं जस्ट लेक्चर झालेलं आहे आणि लेक्चर झाल्याच्या नंतर आम्ही आता थोडं प्रिपरेशन वगैरे करीत बसलेलो आहे. क्लासमध्ये विद्यार्थी नसल्याने आम्ही कमी जणच बसलेले. इकडं तुषार आहे तिकडं आदिनाथ आहे. माझं बाकीचे 2 जण बाहेर गेलेले. अभ्यासाचा टाइम झालेला आहे तरीही अभ्यास करीत नाही कारण की याला माहिती आहे. मित्रांनो मी जाते घरी आणि सध्या अर्ध्या वाट्यात आलेलो आहे. चालतंय तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतो आजचा पेपर. आणि मित्रांनो मी आताच आलेलो आहे कॉलेजमधून. फ्रेश वगैरे झालो. कपडे वगैरे चेंज केले आणि वरती टाक्या भरल्या होत्या. तर पाईप वगैरे काढण्यासाठी वरी आलो होतो. तर मित्रांनो तुम्हाला भेटूत आता संध्याकाळी डायरेक्ट जेवण करायच्या टायमाला. कारण की आता उद्या पेपर आहे इंडस्ट्रियल फार्मसीचा. तर उद्याच्या पेपरचा करावं लागेल स्टडी. तर थोड्याच वेळात स्टडी वगैरे चालू करणार आहे आणि त्यानंतर भेटूत आपण. वातावरण बी खूपच चांगलं आहे आणि तुम्हाला थोडा सूर्य मावळताना तुम्हाला दाखवतो कसं हे बघा. हे खूपच चांगलं वातावरण होते. हे बघा हे सूर्य पलीकडे ह्या झाडाच्या पलीकडे लपलेला आहे. लपलेला मीन्स मावळत आहे आणि वरी पक्षी बी आसमानमध्ये घुमायले एक. चला तर भेटूत मग नंतरच.